मित्र आणि मैत्रिणींनो, मला माहीत नाही तुमचं वय किती आहे, परंतु जे काही असेल, त्या वयापर्यंत तुम्हाला असं कोणी शिकवलंय का? जर एखादी गोष्ट जमत नसेल, येत नसेल, तर बेशक नाही म्हणायचं. स्पष्टपणे नाही म्हणायचं. असं कोणी शिकवलंय? आठवा. केलाय का कोणी असा प्रताप? केलाय? बहुतांश नसेलच. आता तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये उतरलात, आहे ना? आता इथं जर एखादी गोष्ट येत नसेल, तर इथं काय सांगितलं जातं परत? कोशिश करने वालों की हार नाही होती. मग ते कुठलं का विषय असना. तुम्हाला एखादा गोष्ट येत नसेल किंवा जमत नसेल, तर ते काय म्हणतात? कोशिश करने वालों की हार नाही होती. मी करू शकतो, तर तुम्हीही करू शकता. प्रयत्न केल्यानं सर्व काही होतं, आहे ना? किंवा तुम्ही थोडंसं मार्गदर्शन घ्या, तुम्हाला सगळं काही जमतं. किंवा इथं या जगात अशक्य काहीच नाही. नथिंग इज इम्पॉसिबल. किती चिकनी-चोपडी भाषा वापरली जाते. तुम्हाला एखादी गोष्ट येत असेल अथवा नसेल, असं बोललं जातं ना. आता तुम्ही सांगतो म्हणजे मला तुम्हाला बोलायला असं नाही पाहिजे, परंतु मला या गोष्टीवर बिलकुल पण विश्वास नाही. कारण अशा गोष्टीमुळे काय होतं, फक्त युवकांचं जीवन बरबाद होतं. आणि बेरोजगार कशामुळे वाढतो? असंच एखादी गोष्ट जमत नसेल तर दुसरी करायची ना. नाही करणार आपण तिथंच राहणार कारण अशा गोष्टीमुळं. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय आपल्याला प्रत्येक ठिकाणी आदर्शवाद बिंबवलेला असतो. वास्तविकताचा जे चटके लागतात ना, ते कुणी सांगत नाही. आदर्शवाद. परंतु आज आपला ते करायचं नाही, विशेषतः मराठी साहित्याच्या दृष्टिकोनातून, आहे ना. आपण जे वास्तविक आहे तेच शहाणपणाचं बोलायचं. म्हणजे थोडक्यात मला तुम्हाला शहाणं करण्याचा आजचा या व्हिडिओचा मुद्दा आहे. खरं तर आजच्या व्हिडिओमुळं नुकसान होऊ शकतं माझं, आहे ना. परंतु मला फरक पडत नाही. मी बोलणारच. कारण गोष्ट तुमच्या आयुष्याची आहे आणि तुमच्या आयुष्याचा खेळ करण्याचा अधिकार मला नाही आहे. कारण आमची पिढी झालीच बरबाद एम-पी-सी, यू-पी-सीच्या चक्रामध्ये जाऊन. यांना बेरोजगारीचं प्रमाण का वाढलं? अशाच गोष्टीमुळे. आता येणारी पिढी तरी जागरूक बनावी, असा हा थोडासा अट्टहास करायचा प्रयत्न आहे. मग आजचा जो विषय आहे, मराठीसाठी मराठी साहित्य कोण घ्यायचं नाही, त्या विषयावर बोलावं लागेल मग. बोलण्या अगोदर हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, मी अमोल तुमचं अनोखी लाईफमध्ये स्वागत करतो. तर मुद्दा आहे की मराठी साहित्य जे आहे ते कोणत्या विद्यार्थ्यांनी घ्यायचं नाही. ओके, हा मुद्दा आहे. आता बोलण्या अगोदर हे तुम्हाला काहीतरी जाहिरात दिसते. तुम्ही आत्ताच म्हणाल की सर आत्ताच तर बोलत होता, मराठी साहित्य कोण घ्यायचं नाही. त्याच्या अगोदरच जाहिरात द्यायला लागलात. मराठी साहित्य नका घेऊ आहे ना, इथिक्स निबंध तर मराठीमध्ये शिकू शकता. कारण तुम्ही माझ्याकडून अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला काय कळणार, मला काय येतं ते. ठीक आहे. हा मुद्दा वेगळा आहे जाहिरातीचा. परंतु आपला जो मुद्दा आहे ना, मराठी साहित्य कोण घ्यायचं नाही. त्याच्यामध्ये काही मुद्दे आहेत ते तुम्ही जरूर लक्षात ठेवा आणि त्याच्यानुसार तुम्ही स्वतःचा निर्णय घ्या. ठीक आहे. बेशक नाही म्हणाय शिका. मी सुद्धा पहा मी शिकवतोय, माझं नुकसान होऊ शकतं, तरी पण तुम्हाला हे सांगतोय. त्याच्यामुळं तुम्ही हा निर्णय घेतला पाहिजे. पहिली गोष्ट की ज्यांचं अक्षर खराब आहे, खराब कळतं ना. बिलकुल आहे ते कुत्र्याचा पाय मांजराला आपण म्हणतो पहा मांजराचा पाय. काय झालं काही कळत नाही. काय लिहिले ते कळत नाही. पहा तुम्ही कितीही हुशार असा. तुमचा कंटेंट किती बी चांगला आहे, त्याच्यात गुणवत्ता भरपूर आहे, परंतु अक्षरच कळत नाही, तर त्याचा काय फायदा आहे? ठीक आहे. ते सादरीकरण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहे. परंतु तुम्हाला अक्षर जमत म्हणजे अक्षर बरोबर नाहीये, लेखन म्हणजे एकदम कमकुवत आहे. म्हणजे ते तुम्ही समजू शकता याच्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे की हे मी काय बोलतो त्याच्यामध्ये. म्हणजे ज्यांना वाटतं की मी मराठीमध्ये माझं अक्षर खराब आहे, लिहिता येत नाही म्हणजे एकदम कुत्र्याचा पाय मांजराला आहे, म्हणजे वाचणाऱ्याला ते कळतच नाही. अशा जर खालच्या स्तराचा असेल, तर प्लीज मराठी साहित्य घेऊ नका. कारण मराठी साहित्य सगळं थेरॉटिकल आहे आणि ते तुम्हाला लिहावं लागतं. 2.5 घंटे जे काही लिहितात त्याच्यावर तुम्हाला गुण दिले जातात आणि मगच तुम्ही बाकीच्या गोष्टी होऊ शकतात. म्हणजे काय अक्षर इम्पॉर्टंट आहे, लेखन इम्पॉर्टंट आहे. थोडक्यात काय बाकीच्या गोष्टी बोलणार नाही की अक्षर सुधारू शकतं का, हे होऊ शकतं, हे तुम्ही ठरवा. मी नाही सांगणार त्याच्यामध्ये. कारण हा तुमचा निर्णय आहे. तुम्ही तुमच्या जीवनाशी खेळ करा. मी त्याच्यात सहभागी होणार नाही. मला फक्त तुम्हाला जागरूकता देण्याचं काम आहे. पहिली गोष्ट आहे ते म्हणजे काय अक्षर खराब असेल तर येऊ नका, आहे ना. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये पहा, ती म्हणजे जर तुम्हाला वाचनाची आवड नसेल, तर मराठी साहित्याला खरंच टाळल्याला बरंच पडतं. का पहा की वाचनाशिवाय याच्यात पर्यायच नाही. कारण पेपर 2ला 19 पुस्तकं आहेत आणि 19 पुस्तकं ॲटलीस्ट 3 वेळेस तर तुम्हाला वाचावे लागतात. 3 वेळेस तर रीडिंग झाली पाहिजे. तेव्हा बरंच काही लिहिता येतं. ठीक आहे. हे कळतं ना पहा. मी परत एकदा सांगतो वाचल्याशिवाय पर्याय नाही. हे तर पुस्तक म्हणजे पेपर 2ची गोष्ट आहे. पेपर 1साठी बी तुम्हाला बरंच वाचन करावं लागतं. बरेच म्हणजे ॲटलीस्ट मी दिलेल्या नोट्स तरी वाचाव्या लागतात. बऱ्याच गोष्टी कराव्या तर लागतील ना. परंतु ज्यांना असं वाटतं की नको. पहा आयतं ताट जरी दिलं, तरी ते पचत नाही मराठी साहित्यामध्ये. ठीक आहे. मी हे परत एकदा सांगतो पहा, तुम्हाला कितीही चांगल्या नोट्स द्या, काही द्या, तरी तुम्हाला स्वतः वाचावं लागतं. आहे ना. पेपर 2 तुमच्याशिवाय पर्याय नाही. कुठलाही बहाद्दर येऊ द्या शिकवायला. तुम्ही वाचल्याशिवाय पर्यायच नाही त्याच्यामध्ये. म्हणजे
ही अनिवार्य गोष्ट आहे पहा. तुम्हाला वाचनाची आवड असायला हवी. नाहीतर मराठी साहित्य मी पुढचं बोलत नाही, आहे ना. समजदाराला बोलायची काय गरज आहे. ठीक आहे. हा दुसरा मुद्दा आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट काय आहे पहा, ज्याच्यामुळं मराठी साहित्य घ्यायचं नाही, ती म्हणजे काय, जर एखादा विद्यार्थी कुणी का असेना, म्हणजे तो पार्ट टाइम जॉब आलो, शॉर्ट टाइम जॉब आलो, फुल टाइम आलो असो, काही असो आहे ना, ज्याला 2 घंटे ह्या साहित्याला देता येत नाहीत, ॲटलिस्ट 5 ते 6 महिने आहे ना. पुढे की तुम्ही किती वेळ देता ते वेगळी गोष्ट आहे, परंतु 2 घंटे 5 ते 6 महिने जर देता येत नसेल, तर तुम्हाला त्या खोलात जाता येत नाही आहे ना. त्या गोष्टी समजत नाहीत, वरवरच्या गोष्टी बोलून फायदा नाही. म्हणजे हे केल्यानं असं होतं, शॉर्टकट होतं, ते होतं, नाही जमत पहा तसं आहे ना. तुम्हाला वेळ द्यावाच लागतो, कारण याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, काही समजून घ्याव्या लागतात आहे ना. बार बार वाचल्यानंतर तुम्हाला काय होतं पहा, ते शब्द लक्षात राहतात आणि तो अस्सलपणा जो लिखाणात यायला पाहिजे तो येतो आहे ना. कारण ते ते करावं लागतं ना, तुम्हाला वेळ द्यावा लागतो तेव्हाच याल. कारण एखादा व्यक्ती असू शकतो की जो सायन्स फील्डचा आहे किंवा काहीतरी म्हणजे मराठीपासून दुरावलेला आहे, परंतु मराठी येते परंतु त्या लेवलची येत नाही. त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो. म्हणजे जो व्यक्ती ॲटलिस्ट 5 ते 6 महिने 2 घंटे तरी देऊ शकतो, त्यांनी विचार करता येतं. परंतु जो देऊ शकत नाही, मग त्याने दुसरा घ्या. ठीक आहे. तर हा असं माझं म्हणणं आहे याच्यामध्ये. आता हे 2 घंट्याचा कसा अभ्यास करावा हाच आपला काही विषय नाही आहे. कारण तुम्ही असं समजा की बाकी गोष्टी बोलत नाही, फक्त 2 तास तुम्ही दिलं पाहिजे. नाही देत असेल तर ते तुम्ही त्या चक्रामध्ये अडकता. मराठी साहित्य घेतलंय, मराठी साहित्य घेतलंय, ह्या क्लासमध्ये घ्या, त्या क्लासमध्ये काही फरक पडत नाही त्याच्यानं. ओके, तर हा तिसरा मुद्दा. त्याच्यानंतर चौथा मुद्दा याच्यामध्ये पहा, की ज्यांना असं वाटतं की मराठी साहित्यामध्ये मार्क मिळत नाहीत, त्याला मी काहीच करू शकत नाही. म्हणजे असं झालं ना, जर देव म्हणाला मी गाढव आहे, तर त्या देवाला कसं समजून सांगायचं, बाबा तू गाढव नाहीस, देव आहे. सेंटेन्स कळतं का? परत तुम्ही रिपीट करून पहा त्याच्यामध्ये. म्हणजे जर तुम्ही अगोदरच मानून चालायला लागला की मराठी साहित्यामध्ये गुण मिळत नाहीत, मग मग काय होतं पहा, की इकडं-तिकडं झालं की तुम्ही खापर फोडता. मराठी साहित्यच तसं आहे. तो सब्जेक्टच तसा आहे. तो घटकच तसा आहे. तुम्हाला अक्षर बी थोडं इकडं-तिकडं झालं, सपोज की थोडासा वेळ लागला, काही झालं, तर लक्ष विचलित होतं, आत्मविश्वास कमी होतो. म्हणजे जर प्री डिसाइडेड असा जर मेंदू असेल तुमच्यामध्ये, म्हणजे तो जातच नसेल, की मराठी साहित्यात गुण मिळत नाहीत. राम राम. ठीक आहे. तुम्ही येऊ नका. आहे ना, बिनकामाची गर्दी काय कामाची आहे? कारण ते तुमचं नुकसान होतं पहा. म्हणजे हे दुसऱ्याने ऐकून आलात, कुणाचं ऐकून पहा. तुम्ही स्वतःनं अनुभव घ्या, उत्तर लिहा, बऱ्याच गोष्टी करा, आहे ना. मग त्याच्यानुसार मग डिसाईड करा, की काय होतं याच्यात. उगाच काहीतरी दुसऱ्याचं ऐकायचं ना, अगोदरच डिसाईड करून यायचं ते, की मार्क मिळत नाहीत. मग मी समजून मी सांगू शकत नाही. कसं सांगणार तुम्हाला? उपदेशाचे ढवाळे देऊन काय करू मी? तुमचं नुकसान करू? करू? सांगा. नाही ना, सोडून द्या मग तो, आहे ना. म्हणजे उगाच दुसऱ्याला किंवा मला दोष देण्यापेक्षा हे अगोदरच तुम्ही ठरवायला हवं. कारण आता नवीन बॅच सुरू होणार आहे आणि त्या बॅचमध्ये कशी अशी येऊ बी शकतात त्याच्यामध्ये. मग त्यांना अगोदरच सावधान, की बाबा हे बघा. ठीक आहे. हा चौथा मुद्दा. त्याच्यानंतर म्हणजे काय आहे, की मत परिवर्तन करणं, बदल वगैरे गोष्टी करणं, त्याच्यापेक्षा एखादी गोष्ट येत नसेल तर नाही म्हणणं, हे सगळ्यात चांगलं आहे. कारण तुम्ही तुमचं जीवन बरबाद करणार नाही, आहे ना, वर्षानुवर्ष. त्याच्यानंतर याच्यात 5वी गोष्ट आहे पहा, ह्या 4ही गोष्टी झाल्यानंतर शेवटची गोष्ट आहे, की एकत्रितपणे, की बरेच लोकांचा कुठेतरी काहीतरी झालेलं असतं आणि मराठी भाषा UPSCमध्ये जमत नाही. कारण त्याच्यानं काहीच होत नाही. मग ते काही का असेना, व्हॉटएव्हर मी रिझन असेल पहा, की एकत्रितपणे मराठी भाषा UPSCसाठी चांगली नाही आहे, असं ज्याला वाटत असेल, त्याला मी काय करू शकतो? आहे ना. म्हणजे तेच मुद्दा आहे, म्हणजे मार्क का मिळत नाही. परंतु हा एक एकत्रितपणे विषय आहे, की ज्याला असं वाटतं, की मराठी भाषा ही UPSC सारख्या परीक्षेसाठी योग्य नाही किंवा असं तुम्ही म्हणू शकता, की त्याच्यामुळं माझ्या मार्कावर किंवा माझ्या रँकवर कमी असं जसं होऊ शकतं, तसं होऊ शकतं. बरंच काही त्याच्यामध्ये. असं जर वाटत असेल, तर तुम्ही खरंच मराठी साहित्य घेऊ नका, असं म्हणेल. कारण म्हणजे ते बोलण्यात अर्थ नाही. पण एखादा व्यक्ती जर अगोदरच सगळं काही निर्णय घेतला असेल, तर त्याला म्हणजे त्याचं बी जीवन करणं किंवा त्याला उगाच काहीतरी बोलणं हे चुकीचं मला असं वाटतं बरं का. कारण आम्ही तर बरबाद झालोत. आता तुम्हाला व्हायचे काय हे तुम्ही विचार करा. म्हणजे थोडक्यात हा मुद्दा आहे, की मराठी साहित्य घेण्यापूर्वी ह्या गोष्टी असायला हव्यात तुमच्याकडे. कारण तुम्ही आजकालच्या सुपर ह्युमनमध्ये आता खरं तर यायचा जमाना आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या हिताचा विचार करता आला पाहिजे. हाच मुद्दा आहे. कारण कसं असतं पहा, की पैसा कमवणं वेगळी गोष्ट आहे. आहे ना. काहीतरी स्वप्न पाहणं हे वेगळी गोष्ट आहे. काहीतरी गोष्टी करत, परंतु त्या गोष्टी खरंच आपल्याला येतात का नाही, हे बी समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे. नाहीतर काय होतं पहा, की 1, 2, 3, 4, 5 असं कंटिन्यू अटेम्प्ट होत राहतात. वय जातं आणि सगळी ती जी जबाबदारी असते, आर्थिक गोष्टी एकदाच प्रेशर यायला लागतं. मग काहीच कळत नाही.
मग ना लग्न होत नाही. तुम्ही म्हणसाल दुसरंच काय बोलता? नाही, होतं असं पहा. म्हणजे स्त्री असो अथवा पुरुष असो, मुलगा असो अथवा मुलगी असो त्याच्यामध्ये. परंतु ते पुन्हा लाज वाटायला लागते, की मी काहीच केलं नाही. हे झालं, असं झालं. मी एवढा वर्ष जर दुसरीकडे दिलं असतं, तर हे झालं असतं, ते झालं असतं. असं होतं किंवा दुसरा विषय घेतला असता तर बरं झालं असतं. पहा या सगळ्या गोष्टी म्हणजे अगोदरच क्लिअर करायला हव्यात, की आपला जर एखादी गोष्ट येत नसेल, तर तुम्ही नाही म्हणा, असं माझं प्रामाणिक मत आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त मी काही बोलत नाही. बाकीच्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. ठीक आहे. याच्यामध्ये काही तुम्हाला शहाणपणाचे डवाळे किंवा मोटिव्हेशन काहीच नव्हतं. जे आहे ते क्लिअर कट होतं, की ह्या गोष्टी आहेत त्या तुम्ही स्वतःला सिद्ध करून सांगा. येत नसेल तर येत नाही म्हणा. आहे ना. मी काही दुसरं काही बोलत बिलकुल नाही. परत तेच सांगतोय. तुम्ही स्वतः शहाणे बना. कारण ही दुनिया तुम्हाला गाढव बनवायचा प्रयत्न करते. कारण त्यांचा तो व्यवसाय आहे. आहे ना? तुमच्या जीवावर जगणं हे लोकांचं काम आहे. परंतु तुम्हाला पण कळलं पाहिजे, की तुमचं पण जीवन आहे म्हणून. त्याच्यामुळं एखादी गोष्ट येत नसेल तर नाही म्हणा आणि जे येते त्याला करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही भरपूर काही करू शकता. येस, या नोटवर थांबूया. तुमची काळजी घ्या. स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.